तुम्ही ब्रह्मचर्याविषयी ऐकलंच असेल. तुम्ही म्हणाल काय ब्रह्मचर्य हा तर ओल्ड फॅशन वर्ड आहे. येस, हा ओल्ड फॅशन वर्ड आहे, परंतु या शब्दाची जर तुम्ही महती जाणून घेतली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडिओमधील फॅक्ट्स अँड सायंटिफिक रिसर्च जर तुम्ही पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज ब्रह्मचर्य? ब्रह्मचर्याचा अर्थ काय? ब्रह्मचर्य हा 2 शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे. दॅट मीन्स ब्रह्म म्हणजे ईश्वर आणि आचार्य दॅट मीन्स आचरण, ब्रह्माचं आचरण असलेला एक पंथ आपण म्हणू शकतो. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ असं नाही की मनाच्याद्वारे पाळलं गेलं पाहिजे, तर काया वाचा मने करून ब्रह्मचर्य पाळलं गेलं पाहिजे. तुम्ही म्हणाल इतका आटापिटा कशासाठी? तर वेट, त्याचा सिग्निफिकन्स जर तुम्ही पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्य प्रथा होती. दॅट मीन्स ज्यावेळी मुलगा 13 वर्षाचा व्हायचा त्यावेळी त्याला गुरुकुलमध्ये पाठवलं जायचं. बिकॉज 13व्या वर्षी बॉडी सिमेंट तयार करणं चालू करत असते आणि तो मुलगा 25व्या वर्षापर्यंत गुरुकुलमध्ये राहायचा. 25 वर्ष झाल्यानंतर तो घरी यायचा, केवळ मुलगा म्हणून नव्हे तर एक चारित्र्यशील पुरुष म्हणून. जो चारित्र्यशील पुरुष आपल्या ध्येयाच्या खूप जवळ आहे. स्वामी विवेकानंदांनी जर आयुष्यामध्ये कोणत्या एका गोष्टीवरती खूप जोर टाकला असेल तर ते म्हणजे ब्रह्मचर्य. ते आपल्या शिष्यांना एवढ्या अस्थिरतेनं सांगायचे, एवढ्या स्तब्धतेनं सांगायचे की ब्रह्मचर्याचे आचरण हे तुमच्याकडून झालंच पाहिजे. जीवनात कोणतीही गोष्ट तुमच्याकडून घडली नाही तरी चालेल, पण ब्रह्मचर्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विवेकानंदांसारखा स्थिर माणूस जर या गोष्टीवरती एवढा एक्सटेन्सिव्हली बोलत असेल तर या गोष्टीमध्ये नेमकं काहीतरी मर्म असेलच ना. गुरुकुल प्रथेचा असा नियमच असायचा की दिवसभर इतकं कष्ट करायचं की संध्याकाळी ज्यावेळी आपण झोपायला जातो त्यावेळी आपलं डोकं उशिला लागण्याच्या आधीच आपली झोप लागलेली असावी. असं का करायचे ते? वाय? तर दिवसभरामध्ये आपलं लक्ष विचलित होऊन एखाद्या फिमेलकडे जाऊ नये. आता तर तुम्ही मला आम्ही दररोज फिमेलला पाहतो, यामध्ये काय विशेष आहे? म्हणून तर तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात. याच्यातील मर्म जाणून घ्या. ते वेगळे काय करायचे तर त्यांच्याकडे फक्त ब्रह्मचर्य असायचं. केवळ तुम्ही जर 20 दिवस ब्रह्मचर्याचं कठोर आचरण केलं ना तर तुमच्यामध्ये आलेला फरक पाहून तुम्ही अचंबित व्हाल. तुम्हाला असं वाटत असेल की पूर्वीच्या लोकांकडे खूप अभ्यास असायचा त्यामुळे ते खूप विद्वान असायचे. नाही, त्यांकडे जर कोणता स्ट्रॉंग फॅक्टर असेल तर तो म्हणजे ब्रह्मचर्य असायचा. त्यामुळेच त्यांची बुद्धिमत्ता एवढी अद्वितीय असायची की एकदाच कोणती जरी गोष्ट वाचली तर ती कायमची त्यांच्या लक्षात राहायची. ॲज अ स्वामी विवेकानंद सुद्धा कठोर ब्रह्मचारी होते. त्यामुळे त्यांची जर बुद्धिमत्ता तुम्ही पाहिली तर ती क्षुरधारेसारखी तीक्ष्ण होती. इथे विवेकानंदांच्या बायोग्राफीमधला मी एक आर्टिकल तुम्हाला दाखवत आहे, तो तुम्ही पाहून घ्या. अँड नाव हाऊ डज इट वर्क? ज्यावेळी आपण अन्न खातो त्या फूड डायजेशनच्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला बॉडी फ्लूइड, त्यानंतर ब्लड, त्यानंतर फ्लेश दॅट मीन्स मांस, त्यानंतर फॅट, त्यानंतर बोन्स, त्यानंतर बोन मॅरो आणि ॲट द एंड सिमेन तयार होतं. ही प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी जवळजवळ 64 दिवसांचा कालावधी लागतो. आणि जर या 64 दिवसांमध्ये बॉडीमधून जर सिमेन इजॅक्युलेट झालं नाही तर पुढच्या 3 वीक्ससाठी ते आपल्या एपिडिडिमिसमध्ये स्टोअर राहतं आणि नंतर जवळजवळ 84 दिवसांनंतर ते आपल्या ब्लडमध्ये रिलीज केलं जातं, ज्यापासून तयार होतो फायनेस्ट ब्रेन अँड बॉडी. हे बघा, द एन्शियंट वेदास ऑफ इंडिया स्पीक एक्सटेन्सिव्हली ऑन रिटेन्शन ऑफ सिमेन फॉर डिटर्मिनेशन, ऑप्टिमिझम, कॉन्फिडन्स, विल पॉवर, फिक्स्ड इंटेलिजन्स, नोबल कॅरेक्टर, फोटोग्राफी, मेमरी अँड शायनिंग गुड हेल्थ. ब्रह्मचर्य मेनली स्पिरिच्युअल प्रोसेस आहे, परंतु या टेम्पोरल वर्ल्डमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग घेता येऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, जिनियस याविषयी काय बोलतात याविषयी आपण विचार करूयात. मगाशी मी तुम्हाला विवेकानंदांविषयी सांगितलेलं आहे, परंतु आता दा विन्सी याविषयी काय ओपिनियन ठेवतात हे आपण पाहूया. दा विन्सी इज ग्रेटेस्ट जीनियस ऑफ ऑल टाईम. वाय इट इज? बिकॉज ऑफ सेलिबसी, ब्रह्मचर्य. He said that brahmacharya makes your memory incredibly sharp and photographic. Sir Isaac Newton was lifelong celibate, believed to have brahmacharya up to end of life. About Nikola Tesla, he believed celibacy spurred on the brain. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मचर्य मेंदूकडे धाव घेतं. हे मी पुढे एक्सप्लेन करेनच. निकोला टेस्ला यांविषयी ते तर आपल्या आयुष्यामध्ये केवळ 2 तास झोपत होते आणि 2 तास झोपणं हे जवळजवळ अशक्य, परंतु त्यांनी ही गोष्टी पूर्ण केली होती. ती केवळ ब्रह्मचर्यामुळेच. तुम्ही ते आर्टिकलच्या खाली वाचू शकता. असे खूप आर्टिकल्स आहेत, त्या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन, ते प्लीज तुम्ही चेक करा. स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या शरीरामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना हे 3 चॅनेल्स असतात, ज्या चॅनेल्समधून एनर्जी फ्लो करत असते. नॉर्मल व्यक्तीच्या बॉडीमध्ये केवळ इडा आणि पिंगला या 2च ॲक्टिवेट असतात, परंतु ब्रह्मचर्य आणि इंटेन्सिव मेडिटेशनने सुषुम्ना नाडीसुद्धा ॲक्टिवेट होते. ही सुषुम्ना नाडी डाऊन टू अप
अशी फ्लो करत असते आणि ती प्रत्येक चक्राला ॲक्टिवेट करत जवळजवळ 12 वर्षानंतर ती आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचते, ज्यावेळी फायनेस्ट ब्रेन तयार झालेला असतो. सो टू कन्क्लूड, बी सेलिब्रेट अँड हॅव अ ब्राईटर फ्युचर.